बड़ी बातचीत इन को लोगों से पूरी पिक्चर बची है अभी प्रोमो देख। हेलो फैमिली मेंबर्स एंड वेलकम बैक टू माय सांगरा दे सांग अशी रुसलीस का गप्प बसलीस का सांगरा दे सांग अशी रुसलीस का गप्प बसलीस का रुसलीस का रुसलीस का सांगरा दे सांग अशी रुसलीस का गप्प बसलीस का ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केला असेल शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो. जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काही यूज केला म्हटलं आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथून तुम्ही जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. जर तुम्हाला फ्रीमध्ये जे अलर्ट मोशन किंवा ऑल मटेरियल्स हवा असेल तर आपल्या टेलिग्रामला आपण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. आपल्या टेलिग्राम ग्रुपचे लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तिथून तुम्ही जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात जे काय क्रोम ब्राउझर आहे मित्रांनो सर्वात जे क्रोम ब्राउझरला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर वर सर्च ऑप्शन वरती क्लिक करून जे आपल्या जे बीजी रिमूव्ह सर्च करून घ्या. सर्च केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जे वेबसाईट येऊन जाईल मित्रांनो. अशा प्रकारे जे काय रिमूव्ह बॅकग्राऊंड जे वेबसाईट वरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला थोडंफार असं स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला असं जे येऊन जाईल जसं की अपलोड इमोजी वरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो जे अशा प्रकारे अपलोड इमोजी वरती क्लिक केल्यानंतर जे तुमची फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला असं जे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जे अशा प्रकारे एकदम छान जे काय बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह झाले दिसून आले. थोडंफार आपल्या असं प्रकारे वेट वगैरे करायचं. वेट वगैरे केल्यानंतर मित्रांनो असं प्रकारे बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या असं प्रकारे लेफ्ट साईडला असं प्रकारे डाउनलोडच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या जे फ्री प्रिव्ह्यू फ्री वरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर एकदम छान जे डाउनलोड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे अशा प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आणि आपला जे प्रोजेक्टमध्ये आहे प्रोजेक्टमध्ये बीटमार्क प्रेसेट दिसून जाईल मित्रांनो. सर्वात जे बीटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं जे ग्रुप्स वगैरे बीट्स वगैरे लावून दिले मित्रांनो. मग आणि आपलं जे सर्वात जे फर्स्टला आहे मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे खालचा एक ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला जे का मधातल्या वन ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचे. खालचे फोटो मित्रांनो त्या फोटोला डिलीट करायचं. प्लस सेकंडवरती क्लिक करून ॲडच्या ऑप्शनमध्ये जे काही तुमचे फोटो दिलेला मित्रांनो त्या फोटोला ॲड करायचा. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला स्क्रॉल करून जे लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर प्रेस करून फोटोला खालच्या फोटोला सेट करायचं. सेट केल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग आणि आपला जे अशा प्रकारे 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने जे झूम करून घ्या. झूम करून आपल्या हिशोबाने जे सेट वगैरे करून घ्या. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला असं 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने जे अशा प्रकारे 10 ठेवून घ्या. 10 ठेवल्यानंतर एकदम छान जे फोटो वगैरे सेट झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर एकदम छान जे ग्रुप्समध्ये फोटो वगैरे सेट झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला जे ग्रुप वगैरे मोठी झाली असेल तर मित्रांनो मग आपल्या जे ग्रुपचा पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपले जे अशा प्रकारचे फोटो वगैरे दिसून जातील मित्रांनो. मग आणि आपला जे अशा प्रकारचे 5 लेअर आहेत मित्रांनो त्या 5 लेअरमध्ये फोटो वगैरे रिप्लेस वगैरे करून घ्यायचे. रिप्लेस वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला जे खालच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला जे बिना बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेली फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला प्रेस सिलेक्ट करायचं मित्रांनो. वर प्लस सेकंडवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो वरच्या लेअरवरती क्लिक करायचं. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे का आता आपण जे बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेली फोटो होती मित्रांनो त्या फोटोला सिलेक्ट करायचं मित्रांनो. वर प्लस सेकंडवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे खालच्या फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. बॅकग्राऊंड रिमूव्ह केले त्या फोटोला सिलेक्ट करायचं. वर प्लस सेकंडवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. मग आणि आपला 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जे का बॅकग्राऊंड रिमूव्ह केले त्या फोटोला सिलेक्ट करायचं. वर प्लस सेकंडवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे काही 5 लेअर आहेत मित्रांनो या 5 लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 5 लेअर्स करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारे बीटला यायचं. बीटला आल्यानंतर मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 5 लेअर्स करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारे स्क्रॉल करून यायचं. बीटला आल्यानंतर मित्रांनो मग आपला जे काय लेअर जर पुढे झाले त्या दिसत असतील मित्रांनो त्या लेअरवरती क्लिक करायचं मित्रांनो. टायमिंगच्या
ऑप्शनवरती क्लिक करून जे का कट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपलं त्या लेअरवरती क्लिक करायचं, टायमिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करून कट करून घ्यायचं. मी लेअरला कट वगैरे करत आहे मित्रांनो, त्याचप्रमाणे तुम्ही पण लवकर त्या लेअर्सला कट वगैरे करून घ्या मित्रांनो. असं पूर्ण लेअरला कट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं जे का सेकंड बिटला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 5 लेयर्स करून घ्यायचं. पेस्ट 5 लेयर्स केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जर पुढे झालेले लेअर दिसून जातील तर मित्रांनो असं जे कट वगैरे करून घ्यायचं मित्रांनो. मी पण लवकर जे असं लेअरला कट वगैरे करूनच घेतो मित्रांनो. ओके, तर मित्रांनो मी अशा जे लेअरला कट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला वरची लेअर आहे मित्रांनो, अशा प्रकारे वरच्या लेअरला प्रेस करून आपला अशा प्रकारे मदत सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं जे खाली एक ग्रुप दिसेल मित्रांनो. मग आणि आपला जे खालच्या फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं का बिना बॅकग्राऊंड रिमूव्ह केली फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोला सिलेक्ट करायचं वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला त्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. मधात जे का असे फोटो जे का फोटोचे जे का बॅकग्राऊंड रिमूव्ह केले जे फोटो दिसत असते मित्रांनो. मग आणि आपल्या त्या तिन्ही फोटोजमध्ये जे का बिना बॅकग्राऊंडच्या फोटोला रिप्लेस वगैरे करून घ्यायचं. रिप्लेस करून घेण्यासाठी मित्रांनो त्या वरच्या फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे फोटो दिला मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला मग आपला सिलेक्ट करायचं वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं. खालच्या फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्या फोटोला सिलेक्ट करायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं. खालची फोटो मित्रांनो त्या फोटोला आपण अशाच प्रकारे रिप्लेस वगैरे करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो जे का अशा प्रकारे फोटोला रिप्लेस वगैरे झाली दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारे भेटल्यानंतर मग आपला जे का डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 5 लेयर्स करायचं मित्रांनो. पेस्ट 5 लेयर्स केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का इथून पण जे का तुमचे फोटोज वगैरे रिप्लेस करून घ्यायचे. रिप्लेस करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या वरच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. बॅकग्राऊंड रिमूव्ह केली फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचं वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचे. खालचे 2 लेयर आहे त्या 2 लेयरला पण अशाच प्रकारचे का रिप्लेस वगैरे करून घ्या. मग आपल्या खालच्या फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे का बिना बॅकग्राऊंड रिमूव्ह केली फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला सिलेक्ट करायचं वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल करून आल्यानंतर मित्रांनो खालच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. का बिना बॅकग्राऊंड रिमूव्ह केली फोटो त्या फोटोला सिलेक्ट करायचं वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला त्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या मदत पण जे का 3 फोटो दिसून जातील मित्रांनो. जे का बॅकग्राऊंड रिमूव्ह केले 3 फोटो दिसून जातील मित्रांनो. मग आपल्या वरच्या फोटोवरती क्लिक करायचं. कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे बॅकग्राऊंड रिमूव्ह केली फोटो मित्रांनो त्या फोटोला सिलेक्ट करायचं वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचे. 2 फोटो आहेत मित्रांनो या दोन्ही फोटोला आपण रिप्लेस वगैरे करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या इथं पण आपला अशा प्रकारे ऍड करून घ्यायचं. ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो भेटला यायचं प्लस जे का डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का अशा प्रकारच्या लेअरला जे का भेटला यायचं. भेटल्यानंतर जे का पुढचा पार्ट फोटोचं जे काय त्या फोटोचा पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं. मी जसं कट करण्यासाठी सांगत आहे मित्रांनो त्याचप्रमाणे तुम्ही पण लवकर जे का टायमिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे कट वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर अशा प्रकारे कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला पुढे पण एक ग्रुप दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला जे खालच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला जे बिना बॅकग्राऊंड रिमूव्ह केली फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचं वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं. मग आणखी आपल्या जे मधात एक ग्रुप दिसून जाईल त्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. जे माझ्या जे 3 फोटो आहेत मित्रांनो त्या 3 फोटोला जे तुमची बॅकग्राऊंड रिमूव्ह केली फोटो रिप्लेस करून घ्यायचं. रिप्लेस करून घेण्यासाठी मित्रांनो वरच्या फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जे फोटो रिमूव्ह केली फोटो मित्रांनो जे बॅकग्राऊंड रिमूव्ह केली फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचं वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचे. खालच्या फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. बॅकग्राऊंड रिमूव्ह केली फोटोला सिलेक्ट करायचं वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो जे फोटोज वगैरे ऍड वगैरे असं प्रकारे एकदम छान जे का फोटो वगैरे ऍड वगैरे करून घेतले असतात मित्रांनो. मग आणि आपला जे फर्स्ट नंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं मित्रांनो अशा प्रकारे इथे कशाप्रकारे व्हिडिओ दिला मित्रांनो. ह्या व्हिडिओला ऍड करायचं मित्रांनो. ऍड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर 3 डॉटवरती क्लिक करून जे का एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं. कसं MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो. जे खालचं लोगोचा व्हिडिओ त्याला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर एकदम छान असं जे का सॉन्ग वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला असं आपण 16च्या बिटला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. इथे एक इमोजी पिनला मित्रांनो ह्या इमोजी पिनला पण ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर या इमोजी पिनला लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला व्हिडिओ वगैरे बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आणखी आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ मध्ये. तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.